नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। उदगीर तालुक्यातील गंगापूर ग्रामपंचायतीच्या विकास कामांच्या निधीवरून आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। एकच काम वारंवार दाखवून निधी उचलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। पंचायत समिती उदगीरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी निवेदन देत प्रशासनाला 10 दिवसांची मुदत दिली आहे। चौकशी न झाल्यास 2 सप्टेंबर 2026 रोजी आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे। चला पाहूया नेमकं काय आहे हे संपूर्ण। नमस्कार, मी सुधाकर बाबूराव बिराजदार, माजी सरपंच गंगापूर। 2017 पासून माझ्या गावच्या ग्रामपंचायतीचा अतिशय घाणेरडा अनागोंदी कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमाला कुठेतरी आळा बसला पाहिजे। मी शासनाकडे सतत 3 वर्षापासून आणि ग्रामसभेमध्ये सतत 3 ग्रामसभा झाल्या, पण एकही ग्रामसभा त्यांनी घेतला नाही, कुठला हिशोब दिला नाही। आणि वर्ष संपत आले, 7 वर्ष संपत आले। यामध्ये शासनाने पाणी पुरवठ्यासाठी कोट्यावधी रुपये दिलाय शासनाची काही चूक नाही, पण मधल्या भांडवलाची फार मोठी चूक आहे। हे भांडवल पैसे खाऊन गंड होऊन गेलेत। तर माझं म्हणणं हे आहे की बाबा ह्यांना हिशोब द्या, पण हे लोक हिशोब देत नाहीत। म्हणून माननीय BDO साहेबांना मी आज माझ्या गावचे 50 लोक 100 लोक असतील, मी लोकांची काही संख्या मोजली नाही, पण आम्ही सर्वांनी जाऊन आज निवेदन दिलेलं आहे। आणि ग्रामसेवक एवढा मुजोर झालाय आणि सरपंच त्यापेक्षा मुजोर, आणि सरपंचाचा पती फार मोठा मुजोर। लोकांना दमदाटी देणे किंवा ग्रामसभेमधून ग्रामसभा न होऊ देणे, लोकांना दिशाभूल करणे, तुम्हाला घरकुल देतो म्हणणे, म्हणजे असे प्रकार चालू आहेत आणि लोकांना खऱ्या लाभापासून वंचित ठेवत आहेत ही लोक। आता शोकांतिका गोष्ट आहे, मी 2000 ते 2005 या कालावधीमध्ये सरपंच होतो। माझं गाव त्या काळामध्ये सन 2003 मध्ये माझं गाव संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम पारितोषिक विजेता गाव आहे। आदर्श गाव म्हणून माझं गाव होतं। या गावामध्ये लाखो करोडो रुपयाचा आता अपार झालाय, गैरव्यवहार झालाय, हा कारभार अनागोंदी चालू आहे। तर लोकांना मला आज या घडीला मला अशी माहिती आहे माझ्याप्रमाणे की एका आठवड्याला 5000 रुपये मागतात। मग ते ग्रामसेवकाला पुढी करून सरपंच घेतात किंवा सेवकाला पुढी करून लोकांकडून पैसे घेतात। पण या लोकांना कुठेतरी आळा बसला पाहिजे। आणि मला वाटतंय खालीपासून वरपर्यंत मी 3 वेळा 2025 ला म्हणजे जवळजवळ 1.25 वर्ष झाला मी यांना माहितीचा अधिकार, मला माहिती द्या म्हणून सांगतोय, पण हे मुजोर अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी ह्या कोणीच आपली दखल घेत नाही। तर मला अशी हे वाटतंय की या लोकांची तात्काळ चौकशी होऊन या लोकांचं सूक्ष्म असं कारभाराचा मूल्यमापन करावं आणि जर ह्याच्यामध्ये दोषी आढळेल तर त्यांना कोणाला सोडू नये। माझ्या या 2 वर्षामध्ये 2.25 कोटी रुपये माझ्या गावाला आलेले आहेत। मला वाटतंय एक 50 पैशाचा या ह्याच्यावर नाही, एकाच रस्त्यावर 3 वेळा एमबीए झालेले आहेत आणि हे लोक आयते पैसे खायला शिकलेत। आणि मी ग्रामसेवकाला विनंती केलो, तुमच्या भानगडी जास्त उललेत, तुम्ही बदली करून घ्या। पण त्या ग्रामसेवकाचा असा उद्देश आहे की मी जर बदली करून गेलं तर माझं हे कोणीतरी उकडल आणि माहितीच्या अधिकारामध्ये माझं माहित होऊन जाईल, यासाठी मी तिला विनंती करून सुद्धा ती बदली करून घेत नाही। आणि मुद्दाम पैसे खाण्यासाठी माझ्या गावामध्ये लोकांना पिण्याचं पाणी नाही साहेब, 2 वर्षापासून पिण्याचं पाणी मिळत नाही। तर माझ्या गावातल्या ह्या ग्रामसभेच्या अगोदर महिलांनी स्वतः जाऊन पाईप तोडून आणले, ज्याची किंमत म्हणजे पाईप तोडले आणि पिण्याचं पाणी 2 वर्षापासून नाही। काय करते तो फिल्टर गावाला आलं, फिल्टर सुद्धा गावामध्ये फिल्टर असून लोकांना पाणी नाही। माझं गाव 75% प्रायव्हेट बोरच्या ह्याच्यावरून शेतकऱ्याला पैसे देऊन पिण्यासाठी पाणी वापरतात आणि त्याच गोरगरिबाला तो शेतकरी पाणी देतो, फुकटात पाणी देतो। आणि ह्या लोकांनी अधिग्रहण केल्यात, पण अधिग्रहण अमक्याचा बोर केला, तमक्याचा बोर केला, कसलाच थांगपत्ता याने सांगितले नाहीत। ते अधिग्रहणाचे पैसे तुम्ही अर्धे आम्ही अर्धे म्हणून असं म्हणजे जनतेची ससे होलपट करून टाकल्यात या लोकांनी। तर मला वाटतं माननीय वरिष्ठांनी याची नोंद घ्यावी आणि या लोकांना कडक म्हणजे
अतिशय कडक अशी शिक्षा करावी ही माझी नम्र विनंती आहे. आणि प्रत्यक्ष मी असं आरोप करणार नाही, प्रत्यक्ष तुम्ही काम पहा, मोजमाप करा, मोजमाप करून जर दोषी आढळले तर सोडू नका. आता तुम्हाला शोकांतिका सांगतो, माझ्या गावामध्ये मुख्यमंत्री पेयजल योजना आली, 24.81 लाखाची योजना आहे, म्हणजे जवळजवळ 25 लाखाची आहे. तर 16 लाखाची स्ट्रेंज गॅलरी केला म्हणतोय तो गुत्तेदार. आणि पाण्याच्या टाकीला पहिलं पूर्वी जलस्वराज्य प्रकल्पातून पाण्याची टाकी बांधलेली आहे, त्याच पाण्याच्या टाकीला रंगरंगोटी करून त्याच्यावर मुख्यमंत्री पेयजल, आणि ज्या पाण्याच्या टाक्याची क्षमता 30,000 होती तर या लोकांनी 35,000 लिटर केली. म्हणजे आम्हाला अशी शंका येते की ही टाकी न बांधता ही टाकी नवीन दाखवून हिच्यावर सुद्धा पैसे उचललेत. या सर्वांची शहानिशा हो. आणि आता 15व्या वित्त आयोगातले रस्त्यावर रस्ते, माझं गाव छोटं असल्यामुळं दुसरे विकास कामं करता आले असते, पण या लोकांनी रस्त्याशिवाय दुसरा मार्ग नाही, ह्याच्यामध्ये ह्यांना जास्तीत जास्त पैसे खाता येतात. आणि एका रोडवर 3-3 एमबी आहेत. आजही सांगतो, दलित वस्तीचा पैसा अमाप पैसा आलाय, मला ह्या लोकांनी दाखवावं. आणि सुरुवातीपासून 2017 पासून ग्रामसेवकांनी जिथं जिथं कामं झालं तिथं दाखवावं. आणि 2026 ला रस्ते जर माझ्या गावातले उरले तर मला काय सजा द्यायचा ती द्या तुम्ही. पण या लोकांनी बोगस दाखवून रस्त्यावर रस्ते केले आणि पैसे उचलले. तर या बाबतीत मला शासनाला एवढीच नम्र विनंती आहे की ताबडतोब या लोकांची चौकशी लावून आम्हाला दूध का दूध, पाणी का पाणी करून द्यावं, हीच गावकऱ्याच्या वतीनं माझी शासनाला नम्र विनंती राहील. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका. पाहत रहा राष्ट्र माझा लाईव्ह.